मराठ्यांचा साम्राज्य विस्तारच खोटा होता आणि त्यांनी राजस्थानवर कधी राज्यच केलं नाही। मित्र हो, केंद्रामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपाचं सरकार आल्यापासून शिवछत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड, छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य अगदी एका पाठोपाठ एक अशी सुरू आहेत। वैभवशाली इतिहासाची मोडतोड सुरू आहे। मोठ्या पराक्रमाने निर्माण केलेल्या मराठा साम्राज्याबाबत तर मोठी पोटदुखी असल्याचं दिसतंय। बघा, NCERTच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकातून, इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशाच हटविण्यात आला। या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळलेली होती। मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची छेडछाड केल्याचा आरोप करीत राज्यभरातून विरोधाचा आवाज उठवण्यात येत आहे। सुरुवातीला हिंदी भाषेतील पुस्तकातून हा नकाशा हटवण्यात आलेला होता। त्यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात NCERT सोबत पत्र व्यवहार केला आणि योग्य तो पाठपुरावा केला जाईल असं विधानमंडळामध्ये सांगितलं होतं। मात्र त्यानंतर कोणतीही दखल घेतली गेली नाही। आता इंग्रजी भाषेतील पुस्तकातून सुद्धा मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे मित्रांनो। त्यामुळं राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तर उपस्थित होतच आहे। शिक्षण मंत्र्यांना NCERT कडून अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्याचं चित्र तर स्पष्ट झालं। हा नकाशा हटवल्यामुळं सरकारची मनीषा नक्की काय आहे हे तर दिसून येतं ना हो। बघा, सगळीकडून संताप व्यक्त होत असताना साताऱ्यात शिवप्रेमी कडून एका मोर्चाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं। म्हणजे बघा, आमचा इतिहास आहे तसा ठेवा यासाठी मोर्चा काढण्याची वेळ सुद्धा यायला लागली। 11 मार्च 26च्या दिवशी बघा, विधान परिषदेच्या पटलावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्वतः कबुली दिली होती, मराठा साम्राज्याचा नकाशा उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या पुस्तकात दिसत नाही। महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात केंद्र सरकारला लेखी विनंती केली होती, पण केंद्राने त्याची नाही घेतली दखल। उलट दखल घेणं तर सोडा, त्यानंतर लगेचच इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातूनही हा नकाशा काढला गेला। हो, भारताचा, महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा हा प्रकार किती संतापजनक आहे, किती चीड आणणारा आहे। अगदी 8-9 महिन्यापूर्वी राजस्थानमधून मराठा साम्राज्याला विरोध केला गेला होता। त्याच वेळी जर महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी एकजुटीनं प्रखर विरोध दर्शवला असताना तर आज शालेय पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढण्याचं धाडस कोणाचंच झालेलं नसतं। मराठा साम्राज्याचा अटक ते कटक हा नकाशा केवळ हिंदुस्थानची, महाराष्ट्राची ओळख नाही, तो हिंदू मराठी माणसाला इतर राज्यात मिळणाऱ्या सन्मानाचा आधार आहे। कारण या नकाशामुळे आज संपूर्ण भारताला हे ठाऊक आहे की मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य केलेलं होतं। नकाशामुळेच मराठ्यांची खरी शक्ती जगाला दिसून येते। पण आज तोच नकाशा काढून टाकल्यामुळे संपूर्ण देशात असा चुकीचा संदेश गेला आहे की मराठ्यांचा साम्राज्य विस्तारच खोटा होता आणि त्यांनी राजस्थानवर कधी राज्यच केलं नाही। NCERT सारख्या राष्ट्रीय संस्थेनं नकाशा हटवणं ही मोठी चिंतेची बाब आहे। कारण यामुळं आपल्या गौरवशाली इतिहासाच्या सत्यतेवरच प्रश्न उभं राहिलेला आहे मित्रांनो। आपण इकडं कितीही अटकेपार झेंडे गाडल्याच्या गर्जना केल्या तरी राष्ट्रीय स्तरावर जर अधिकृत नकाशाच नसेल तर इतर राज्यातील लोक आपल्या इतिहासावर विश्वास ठेवणार तरी कसा। येणाऱ्या पिढीला दाखवायला जर आपल्याकडे अधिकृत नकाशाच उरला नाही तर आपला पराक्रम केवळ गोष्टीपुरता मर्यादित राहील, ही भीती आज सगळ्यांना सतावते आहे। मराठे मावळ्यांनी अखंड हिंदुस्थान अबाधित ठेवण्यासाठी जीवाचं रान केलं।
नकाशा हटवणं म्हणजेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान आहे, हा अपमान आहे. आणि हा अपमान आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार करीत आहे. याचा धिक्कार, याचा निषेध कोणीही करील. मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा हा नसता उद्योग भाजपच्या सरकारनं कशासाठी सुरू ठेवला हे मात्र समजत नाही. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी एक साधी माफक अपेक्षा आहे. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.